हाय. हा. काय बोलू आता? म्हणजे सध्या पावसाळी वातावरण तयार झालंय, म्हणजे बिन बादल बरसात म्हणू शकतो, जे काहीसं रोमॅन्टिक असतं. प्रेमात पडण्याचे दिवस आहेत असं म्हणता येऊ शकतं. पण खरंच हो, प्रेम म्हणजे काय? म्हणजे प्रत्येकाची व्याख्या वेगळी असं सायकोलॉजी म्हणतं. पण खरंच ते प्रेम उरलंय का? आणि खरं प्रेम ही कॉन्सेप्ट नक्की खरंच किती जणांना कळली आणि तसं त्यांचं प्रेम आहे. प्रत्येकालाच वाटतं की माझं प्रेम भारी आणि माझं प्रेम खरं आहे. माझ्या दृष्टीने म्हणाल तर आजच्या डेटला प्रेम म्हणजे खरं प्रेम म्हणाल किंवा काय म्हणू आपण की प्युअर शुद्ध प्रेम हे लुप्त होऊन गेले. एक महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वी. म्हणजे काय आहे ते माझ्या दृष्टीने कदाचित एक व्यवहार आहे किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हणूया प्युअर डील ऑफ इमोशन ऑर वन इमोशन. पण मला फक्त एवढंच वाटतं तेही चुकीचं आहे का तर तेही चुकीचं नाहीये. पण कदाचित गरज आहे ती प्रामाणिकपणाची. गरज आहे की तुम्ही मोकळेपणाने हे सांगा की अरे बाबा, अगं बाई, मी ना तुझ्याशी या भावनेमुळे किंवा या गोष्टीमुळे कनेक्ट झाले. किमान त्यात तरी आपण प्रामाणिकपणे ती गोष्ट करूया. म्हणजे माझ्याकडून तुला ही भावनिक गरज आहे किंवा मला तुझ्याकडनं ही भावनिक गरज आहे, मला तुझ्याकडनं ही आर्थिक गरज आहे, मला तुझ्याकडनं ही सामाजिक गरज आहे. एवढा सच्चेपणा तरी तुम्हाला आपण दाखवूया. मग असं प्रेम तर असं प्रेम. म्हणजे इट्स अ डील तर इट्स अ डील, काही हरकत नाहीये. म्हणजे आता असं काही बोललं की असं इट्स नॉट अ बिग डील. पण हो, ती बिग डील नसेलही. पण किमान स्वतःसाठी तरी करूया. खरं बोलूया आणि त्या कारणासाठी कनेक्ट होऊया असं मला नक्की वाटतं. वियर्ड वाटेल, कदाचित असं वाटेल की यार हे ऐकून माझा मूड गेला, मला एवढं छान ऐकायला मिळणार असेल. पण विचार करून बघा की तुम्ही जे करताय की तुमच्यावर जी व्यक्ती करतीये ते खरंच ते दुर्मिळ प्रेमातलाच प्रकार आहे का तो व्यवहार आहे. ठीक आहे. काळजी घ्या.